सीमा वखारे. कलाकार पात्र परिचय विद्या पूजा वखारे, विनय प्रणव वखारे, मम्मी नीलम कौशिक, मावशी संजना नागवेकर आणि अरविंद अजय पंडित. मम्मी मम्मी माझी मामी शोधून दे ना लवकर, मला लग्नाला जायचंय. अगं गेली. अगं विद्या, काय झालं? मामीला काय झालं? अगं मामीला काही झालं नाही, माझी पावडर ई मामी लवकर शोधून दे, मला जायचंय बाहेर. बरं बरं दे. विनय विनय लवकर आटप, लग्नाला जायचं आपल्याला, उशीर होतोय. ही किती वेळ का ग? हो हो थँक्यू. विद्या, ए विद्या, माझी अंदर की बात कुठे? अंदर की बात म्हणजे? अंडरवेअर. शी, स्वतःची वस्तू तुला शोधून ठेवता येत नाही, मला काय विचारतो? हे बघ, आपल्याला लग्नाला जायला उशीर होतोय, लवकर तयारी कर. माझी झाली आहे तयारी, तू कर. कोण आलं आहे बरं? अय्या ताई, तू सकाळी सकाळी आलीस. ये ग ये, बस 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 बस. अगं, आणि हे काय, तू एकटीच आलीस? डॉक्टर नाही आले? ते गेलेत का बाहेर? हॅलो. आणि हे काय, अरविंद कुठे गेले? बाहेर कार नाही दिसली आहे त्यांची. अगं, ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलेत. मॉर्निंग वॉकला? आणि कार नाही म्हणजे मॉर्निंग वॉक त्यांचा आहे की कारचा? अगं, त्यांची स्टाईलच वेगळी. कारमध्ये बसून पार्कमध्ये जातात आणि वॉकिंग झालं की कारमध्ये बसून परत येतात. अधूनमधून जॉगिंग सुद्धा करतात. जॉगिंग? आणि या वयात? या वयात म्हणजे अजून तरुण आहेत ते. तूच म्हणत असशील तर असतील हो तरुण ते. अगं, त्यांच्या तरुणपणाचे किस्से काय सांगू तुला. काय ग विद्या, माझे सॉक्स कुठे ठेवलेत? अरे मला काय सारखं विचारतो तू तुझ्या वस्तू, तू शोधून घे ना. अगं, आज ही मुलं घरात आहेत ना, नुसता गोंधळ घालतात. अगं ते जाऊ दे, पण मी काय म्हणत होते, त्यांचं पाहतेस ना, स्वतःला कसं मेंटेन ठेवलंय. वय वर्ष 55, पण कोणी म्हणेल का ह्यांच्याकडे बघून? खाणं पिणं कसं अगदी वेळच्या वेळी, पौष्टिक, नीट अँड फिट. अगं, शांतनुराव किर्लोस्करांचा आदर्श आहे यांच्या समोर. हो. मग हे आले वाटतं. ए ताई, मी आलेच हो. अगं, तू कुठे चाललीस आता? अगं, आल्या आल्या त्यांना गरम पाणी, मध आणि लिंबू घालून द्यावं लागतं. त्यांनी म्हणे फिगर मेंटेन होते. आता या वयात फिगर मेंटेन करतायत. काहीतरीच. रावसाहेब, उद्या वेळेवर या जरा. आधीच. आणि वहिनीला आणू नका, वेळ घालवतात. कशाला कशाला उगाच पाया पडताय? पाया बिया नाही पडत आहे, काही एक्सरसाइज करतोय. सकाळी सकाळी इकडे सहजच आले. हो ना. काय मग, झाला का जॉगिंग? कारचा, आय मीन तुमचा. हो. बाय द वे, आता तुम्ही कोणाशी बोलत होतात? हो ना, समोरचा आमच्या वाघमारे, नगरसेवक वाघमारे. नगरसेवक?
म्हणजे आता तो तुमच्या बरोबर होता तो? हो. शी, काय त्याचा तो अवतार, काय त्याचा ते बनियान आणि काय त्याचा तो लेंगा. शी 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 शी, मला बाई नाही आवडला तो. काय लेंगा? नाही हो, तो माणूस. ताई मला सांगा, तो आमचा शेजारी वाघमारे, त्याचा आणि तुमच्या आवडी निवडीचा काय संबंध? सकाळी सकाळी योगी कोण नाही आवडला? अगं तो शेजारी राव आपला वाघमारे राहायला आले नगरसेवक, बरं. ते म्हणे तुझ्या ताईला आवडले नाही. सकाळी सकाळी आलेत आणि डोकं फिरवतायत आपलं. काय ग ताई, कोण नाही आवडला तुला? अगं तोच तो तुमचा शेजारी कॉर्पोरेटर वाघमारे. जरा गुलाबाला हात लावला तर मोठे डोळे करून खाकरला. मला वाटतं राजकारणात पडला म्हणून कॉर्पोरेटर झाला, नाहीतर एका गार्डनचा माळी शोभला असता. हो अगं ताई, असं नको बोलू त्यांच्याविषयी. अगं स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत ते, आणि शिवाय त्यांच्या कारखान्याचा FSI वाढवून देणार आहेत, म्हणून तर हे सारखे त्याच्या मागे मस्का मारत फिरतात. म्हणजे ते वाघमारे आणि हे मस्त मारे. अगं मी, अगं गॅसवर. काय ग, गॅसवर वाघमारे? नाही ग, मस्का मारे. अगं नाही ग, गॅसवर दूध ठेवलं होतं, बहुतेक तू गेलं असेल. इतकी बडबड करतेस ना तू. आले ग बाई, थांब थांब. काय ताई, आमचे सॉफ्टर साडू काय म्हणताय? सॉफ्टर? अहो डॉक्टर साडू ते गेले ते नाही आले ते. इमर्जन्सीला. हो, काही म्हणा ताई, सॉफ्टर साडू, डॉक्टर साडू म्हणजे साधा भोळा माणूस. कोणी यावं आणि त्याला शेंडी लावून जावे. मी किती शेंड्या लावल्यात त्याला आजपर्यंत. आता हे दुसऱ्याला शेंड्या लावणं सोडा, नाहीतर एक दिवस तुम्हालाही कोणीतरी लावेल. शेंडी म्हणते मी. थोडा हो, मला शेंडी लावणार अजून जन्माला यायचंय. अहो अरविंद, सिरियस व्हा आणि मस्करी सोडा आणि जरा अनुकडे बघा. अनुकडे काय बघायचं? किती तिच्याकडे बघतो, बघून बघून कंटाळलोय आता. किती थकल्यासारखी वाटते ती. ती थकल्यासारखी नाही, अजिबात नाही. काल रात्री तर ती शांत झोपली होती. शी, तुम्ही कधी सरळ बोलतच नाही. ताई खरं सांगतो तुम्हाला, तुमच्या बहिणीला काही धाड भरलेली नाही. तिच्यासारखी धिट्ट आणि फिट्ट बाई या एरियात शोधून सापडणार नाही. एरियातल्या बायकांचा बराच डीप स्टडी केलेला दिसतोय. तुम्हाला सांगतो, तुमची ताई, एक बायको आणि नवीन गाडी, दोघी सारख्याच असतात. नवीन असेपर्यंत सुरळी, आणि नंतर जुन्या का झाल्या कुरकुर सुरू होते. का मस्करी सोडा आणि जरा अनुकडे बघा. किती वाढली आहे ती. 4 दिवस हिल स्टेशनला घेऊन जा तिला, हवा बदल करायला. तिला हिल स्टेशनला नेली तर कारखान्याला काय टाळा मारू माझ्या? जावई आहे ना तुमचा विनय, तो कालीचरण, तो काय कामाला? त्याच्या हातात कारखान्याच्या चाव्या दिल्या की हिल मला तीर्थक्षेत्र गाठावं लागेल. तीर्थक्षेत्रावर कशाला? हरिहरी करायला, दुसरा काय? काय झालंय? कोणाविषयी चर्चा चालली आहे? अगं मी अरविंदला काय म्हणत होते, कारखान्याची थोडी जबाबदारी विनयच्या अंगावर टाकायला काय हरकत आहे? अगं अगदी बरोबर सांगतेस, पण ह्यांच्या डोक्यात शिरायला हवं ना. मी तरी काय करू सांग. मग मम्मी मम्मी, काय चंद्राबाबू नायडू, काय रे विनय? काय पीस आहे आमच्या विद्यार्थी आणलेला सेकंडचा सेल मधून. पप्पा, जय पप्पा. अहो अरविंद, असं सारखं सारखं टोचून नका हो बोलू त्याला. जावई काय काडीच्या कामाचा आहे का तुझ्या? त्यांनी काय दिलं आपल्याला आजपर्यंत? आपण काय काय दिलं तर त्यांनी काय दिले आपल्याला काय हो आजपर्यंत? दिलं? काय हो दिलं तसं? माझी पोरगी नाही दिली याला बायको म्हणून. माझी बायको नाही दिली याला. माझी बायको नाही दिली याला सासू म्हणून. यांनी काय दिलं आपल्याला? आपली पोरगी काय ती, तिला कॉलेजला ग्रॅज्युएट व्हायला पाठवली, ही डबल ग्रॅज्युएट होऊन आली. म्हणजे या कालीचरणची लग्न करून मोकळी झाली. ही
किचन नाही बघितलं, घरदार नाही बघितलं. काय ती त्याने एक सेंचुरी मारली, तिला वाटलं हे विनोद कांबळीच होणार. 12वा गडी व्हायच्या लायकीचे पण नाही, सांगतो तुम्हाला. आणि लग्न करून आले, मोकळे झाले, आज 5 वर्ष झाली, घरात बाळाचा पत्ता नाही. पालिंग करते डोंबलं. हो, बाळ पाहिजे तर येईलच की घरात लवकरच. काय येईल घरात? वरून पडणार ते. आपल्याला नाही वाटत या वयात. काय या वयात? काय काय आपल्याला नाही वाटत या वयात घरात एखादा बाळ असावं. नातू नातू होय ना तू. अगं हे बरोबर म्हणताय ग, पण ह्या मुलांनी मनावर घ्यायला हवं ना. असं आहे ते. अगं मावशी तू कधी आली? नमस्कार करते हा. सुखी राहा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हो, ते अष्ट राहू देत, एका पुत्राचा तरी विचार करा आता. अप्पा इतक्यात आम्हाला काही विचार करायचा नाहीये या गोष्टीचा. काय मावशी, काय अप्पा, हे बाप्पा. तुम्हाला सांगितलंय ना, अजून आमची लाईफ सेट व्हायची आहे आणि या जबाबदाऱ्यांमध्ये आम्हाला अडकायचंच नाही अजिबात आता तरी. अगं विद्या, तुझ्या वेळी मी नाही असा विचार केला तू. अगं आई होणं ही बाईच्या जगातली सर्वात सुंदर आणि सुखाव गोष्ट आहे. कधी कळणार गो तुला? याच्या आईला तसलं फिलिंगच आलं नसणार, गॅरंटी देतो. अहो अरविंद, असं नका हो करू. आपल्या वेळी असं नव्हतं नाही का? हो ना गं, काय हे. आपल्या आनंदाचा कोण विचार करतो इथे? आपल्याला हे नाही वाटत या घरात एखादं बाळ असावं, जोडू जोडू धावणार, ते ओले करणार, हा आपला वाचताना पेट फाडणार. पण यांचं अगं ताई, तू काय घेणार? चहा कॉफी? मी तुला काही विचारलंच नाही गं, ह्यांचीच बडबड झाली. काय घेतेस? हो चालेल, काहीही चालेल. चहा आणते. अगं काय होतंय तुला? अगं काय होतंय? पाणी आण, पाणी आण. मला सारखं मळमळल्यासारखं होतंय ग. अनु, चल डॉक्टरांकडे जाऊया. मी येते तुझ्या सोबत. बीपी लो झाला असणार तिचं. हा, दिवसभर एक्सर्शन करत असते. या दोघांची तिला काही मदत नाही. आता मी कुणाचं काही ऐकणार नाही. अनु, चल बरं आपण डॉक्टरकडे जाऊ. चल जाऊन ये डॉक्टरकडे. चला, आणि BP वगैरे चेक करून ये. चल. चला, मावशी काही लागलं तर सांगा. हो, फोन कर. चल. चल. काय म्हणते विनय, आपण लग्नाला जायचं आता कॅन्सल करून टाकूया. यांचं डॉक्टरकडनं होते. ते पण मला भूक लागली, मला खायला दे ना. काय झालंय वाटतं? युजलेस इरिस्पॉन्सिबल पर्सन करतोय. हॅलो. ये हो ये. आले वाटतं. या घ्या आमच्या आल्या सीतावर गीता. हो ये. काय झालं? बस बस. काय सांगितलं डॉक्टरांनी? बरं वाटते, सांगते. सांग आरामात. बसू. डॉक्टरांनी अभिनंदन केलंय आपल्या दोघांचं. कशाबद्दल? हे ताई तूच सांग, मला बाई लाजण्यासारखं. बीपी लो झाला असेल, त्यात लाजण्यासारखं काय? सांग बरं तूच काय ते. अरविंद, तुम्ही बसा, शांत बसा. सांगते. अरविंद ऐका, डॉक्टरांनी सांगितलंय आता मी आई आणि तुम्ही बाबा होणार आहात. कळलं तुम्हाला? येतंय का लक्षात? काय सांगते तुला? खरंच आहे ते. नाही सांगून टाक आता. मी सांगते, ऐका सर्वांनी. तुम्हाला मी क्लूज देते.
कसले क्लू आणि कोडी घालतायत काय ते नीट सांगा. ऐका बरं, शांतपणे ऐकून घ्या. क्ल्यू आहे दिवस, चिंचा, पाळणा. आता सांगा बरं काय ते. दिवस दिवस गेले, दिवस गेले. चिंता खाव्याच्या वाटतात, चिंता खाव्याच्या वाटतात. पाळणा पाळणा येणार. अरे वा पोरगी, तू चुपीनच तर निघाली. अरे वा विनय, वा वा. आप्पा आप्पा वर कसं शक्य आहे, आमचं प्लॅनिंग चालू आहे. अरे खड्ड्यात गेलं तुझं प्लॅनिंग. गव्हर्नमेंटची प्लॅनिंग एवढी खड्ड्यात तर तुझं प्लॅनिंग काय. सेलिब्रेट करा चला. अरे ऐका ऐका, चमत्कार होत असतात म्हटलं. मी 100% आई होणार आहे. 100% आई वयात हो, 1% ठार मेलो. हो अप्पा, मी काय म्हणते, आपण एकदा कन्फर्म करून घेऊया. ठीक आहे. काय हॅलो डॉक्टर, अरविंद बोलतोय. तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का हो. काय सांगितलं तुम्ही. अहो मागे तुम्हीच सांगितलं नव्हतं का, विद्यानंतर आम्हाला मूल होऊ शकत नाही. मग हे कसं शक्य आहे. काय सांगता. खरी आहे बातमी. नक्की काहीतरी घोटाळा असणार. काय सांगता. मी ठार मेलो. ओ अप्पा, मला तर असं वाटतंय हा डॉक्टरांचा नाही, तुमचा केलेला घोटाळा आहे. वय वर्ष 55 या वयात बाप होतो आहे. विद्या तुझ्या आवडीचो गो या वयात बाप होतो आहे. काय घोटाळा केला. गप्पच रे जरा. मी जाम खुश आहे ग. इतक्या वर्षांनी मी आई होणार आता. मी खूप खुश आहे ग. कोणाला वाटत. हॅलो, हा आत्या बोल ना. अभिनंदन. नाही, मी मम्मी नाही होणार आहे, माझी आई मम्मी होणार आहे. मी ताई होणार आहे इतक्या वर्षानंतर. हो सांगते अभिनंदन. ठेवते हा. विद्या, अगं पुन्हा फोन आला. घे 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 लवकर. हॅलो, हा विकी दादा बोल. कुठनं. अमेरिकेहून. म्हणजे बातमी अमेरिकेपर्यंत पण पोहोचली. हा सॉलिड नेटवर्क आहे लोकांचं. कमाल आहे. हो सांगते अभिनंदन. ठेवते हा. काय कटकट आहे. विद्या, आता आपल्याला मम्मी व्हायला हवं. त्या वर्षात होणार आहे आणि मी मावशी. आता जे काही सगळं हवं नको ते तुलाच पाहायला हवं. हो पाहतेच आता. मला दुसरं काय काम आहे. विद्या, हा मला आणि मावशीला थोडी कॉफी करून आण ग. आणते हा. आणि अगदी प्युअर दुधाची हो, म्हणजे बाळ कसं बरं बरं. हो हो बरोबर. त्या फोटो बघा त्या बाळाचा, अगदी माझ्यासारखा आहे. जरा गोल्डन. हा आणि गोल्डन त्याच्या औषधी काला पत्तर सिनेमा बघितला असणार. पप्पा हे बाप्पा. काय वर्गी असं काय बोलता त्याला. मी तोपर्यंत ना कॉफी घ्यावी. ताई, तोपर्यंत मी माझ्या बाळासाठी ना गर्भसंस्काराचं पुस्तक वाचते. हा काय. अगदी बरोबर वाचून येते. ताई, मी काय म्हणते, आपण माझं डोहाळे जेवण करूयात का ग. अगं करूया ना, त्यात करूया. बरं. हे मी खूप खुश आहे ग. इतक्या वर्षानंतर मी आई होतीये. खरंय ग, अगदी खरंय. खूप आनंद आहे. नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळचा रामन मोहना साधा रे गाधा मेरे दिवाना
विद्या, अगं मम्मीला काहीतरी खायला घेऊन येतेस का? हा आणते. त्यांना दे पण मला नको देऊ खायला. हो हो. अगं विद्या, काय होतंय तुला? अगं काय झालं बाळा? अरे अरे हे तुला पाणी विनय, पाणी आण गं. पाणी आण रे लवकर. आण बघू पाणी. कर. बघू. काय झालं बरं? आनंदाची बातमी. वा वा, ऐका, आता आपली विद्या आई होणार आहे. आणि विनय बाबा. वा 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 वा, काय आनंदाची बातमी दिली आहे. वा जावाई बापू, कर्तबगारी दाखवलीत तुम्ही. बाप्पा, ए बाप्पा. ऐका, सगळ्यांनी ऐका. आता मी एक आनंदाची बातमी देणार आहे. काय ताई, तुम्ही पण? अभिनंदन. अरे डॉक्टर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. वा 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 वा. हे बोलत असतात. ऐका ऐका, तिला काय सांगायचंय मी सांगते. ऐका, अरविंद, विनय, विद्या, सर्वांनी ऐका. मी आई होणार ही बातमी खोटी आहे. धादांत खोट. काय? होय, मी आई होणार नाही. हो अगं, मी आई होणार हे नाटक आम्हाला करावं लागलं. आणि विनय आणि विद्याचं प्लॅनिंग चाललं होतं. ते प्लॅनिंग मोडण्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं. हो हो, नाटक करावं. या नाटकात मला सामील नाही करून घेतलं. तुमची तत्वप्रियता आली असती ना. आणि शिवाय मला कोणीही शेंडी लावू शकणार नाही असा खोटा अभिमान होता ना. आता बोला, लावली की नाही शेंडी? वा वा, आनंदाची बातमी आहे. हे इडियट, इकडे ये जरा. कोण मी? तुझ्या घरात कोण आहे इडियट? विनय आता बाबा होणार आहे तो, असं नका म्हणून त्याला. आता मला 3 आनंदाच्या बातम्या द्यायच्या आहेत. त्या आणखी कोणत्या? बातमी 1, मी बाप होणार नाही. बातमी 2, मी आजोबा होणार. आणि बातमी 3, हा बंगला आणि माझा कारखाना माझ्या होणाऱ्या नातवाच्या नावावर करणार. अरे खूपच सुंदर. जय बाप्पा, जय बाप्पा.